पहिला दिवा लावू दारी, सुखाचे किरणे येई घरी, पूर्ण हो तुमच्या सर्व इच्छा. तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर पहिल्या दिव्याची सुरुवात झालेली आहे. आज आहे वसुबारस, तर तुम्हा सर्वांना वसुबारसेच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना खूप खूप स्वागत करते माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ज्योती डेली ब्लॉग. तर आज आहे वसुबारस आणि दिवाळीची सुरुवात झालेली आहे. एकादशी पण आहे आणि वसुबारस पण आहे. तर चालली होती माझी इथं पूजेची तयारी. सकाळी सकाळी अगोदर सगळं काही आवरून घेतलं, घर वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं, झाडून पुसून, दारापुढे सारवण रांगोळी हे सगळं आवरल्याच्यानंतर मग माझं चालली होती पूजा. देव पण आज छान असे स्वच्छ करून घेतले, देवघर वगैरे सगळं पुसून घेतलं. व्यवस्थित सगळं पुसून तर आपण नेहमी घेतोच, पण जास्त काही सण असेल काही आपले सणासुदीचे तर मग जास्तीत जास्त सफाई होते. तर मग इथं वसुबारसची इथं मी पूजा करत होते. मस्त अशी पूजा माझी करून झालेली होती आणि खूप छान दिसत होती माझी पूजा. इथं बघा मस्त गाईची पूजा केलेली आहे. आता इथं गाय आणि वासराचं मूर्ती आहे, पण तिथं राधाकृष्णाच्या तिथे मागं वासरू होतं ते दिसत नव्हतं. आणि देवसुद्धा खूप छान असे मस्त चमचम केलेले आहेत देव मस्त असे. नंतर वरती सुद्धा सगळं पुसून वगैरे छान अशी पूजा करून घेतलेली आहे. सगळ्या देवांची माझी पूजा वगैरे झाली. त्यानंतर वसुबारसची मी गाईची वगैरे पूजा केली, गणपती बाप्पाची, कृष्ण गोपाळांची यांची सगळी पूजा करून माझी मस्त अशी रांगोळी पण काढलेली आहे. पाहू शकता किती सुंदर अशी दिसत आहे. आणि पूजा वगैरे झाल्याच्या नंतर मग आरती वगैरे करून घेतली. तर सोनू मोबाईल पकडून उभी होती म्हणून तुम्हाला दिसत नाही आहे. आणि विशाल घंटी वाजवत होता. इथं वसुबारसच्या दिवशी गाईची गोमातेची आरती केली जाते, तर गोमातेची इथं आरती करून घेत होते. त्याचबरोबर गणपतीची सुद्धा नंतर आरती करून घेतली. आणि आरती वगैरे झाल्याच्या नंतर मग बाकीचे कामं वगैरे आवरायचे होते, तर मग म्हटलं आता पूजा करावी. तर पूर्ण पूजा करताना मी तुम्हाला व्हिडिओ जास्त शूट नाही केला, जेवढं शक्य झालं तेवढं शूट केला. कारण सणसुद्धा असेल तर कामं खूप जास्त असतात आणि घरामधले सुद्धा आपल्याला सगळे पारंपरिक पद्धती आपल्याला कराव्या लागतात. तर मग आपण ते पूजा वगैरे मन लावून केली तरच पूजा होते. तर इथं मोबाईल पकडायला जर कोणी असेल तरच मी व्हिडिओ काढते. सोनू होती म्हणून ती व्हिडिओ काढत होती आणि इथं माझी आरती वगैरे हाय चालली हॅलो होती. नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणि तुम्हाला सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज आहे दीपावलीमधलं पहिलं पाणी, जे पहिलं स्थान म्हणतात त्याला, सकाळचं आंघोळीचं. आणि मस्त वसुबारस पण आहे आणि एकादशी पण आहे. सो तुम्हाला सर्वांना वसुबारशीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज माझी वसुबारसची पूजा पण झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. तर मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवतेच नंतर. मस्त वसुबारसच्या दिवशी गाईची पूजा केली जाते, आपले बालगोपालाची केली जाते आणि गणपती बाप्पाची. तर मी सगळे पूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि सगळं ही पण पूजा करून घेतली. आज सगळं स्वच्छ आवरून घेतलं अगोदर आणि मग नंतर पूजा वगैरे करून घेतली आणि सगळं आवरलंय. फक्त आता उपवास तर नाही केला मी, कारण उपवास नाही करू शकत, मला त्रास होतो उपवासाने, त्यासाठी. तर मग आता नाश्ता करायचा बाकी आहे. आता सगळं करता करता मला आवरता 12 पण वाजले, पण आता आवरायचं आहे. बाकीचं सगळं इकडचं आवरून झालंय. किचनमधलं आवरून ठेवलं होतं, आज सगळं क्लीन करून घेतलं सगळं अगोदर. आणि थांबरे आणि तर मग नंतर क्लीन वगैरे करून झाले. आता काय स्वयंपाक, तर आता स्वयंपाक काय करावं ते प्रश्न आहे. भाजी भाकरीच बनवायची आहे आणि अगोदर आता थोडंसं मुलांना नाश्त्याला करून देते आणि नंतर 4 वाजता भाजी भाकरी बनवून गाईला नैवेद्य दाखवायचा. आणि दिवसभर गाईला उपवास असतो असं म्हणतात, तर मग संध्याकाळच्या टायमाला नैवेद्य दाखवायचा. आता सध्या साखरेचा निवडा दाखवला मी, किंवा गुळ खोबऱ्याचा वगैरे दाखवू शकता. तर नंतर मग आता संध्याकाळच्या टायमाला होणार आहे आणि ती गाईला इथं पण नैवेद्य ठेवणार आहे. आणि आमच्या तिथं ना पाठीमागं शेत आहे ना, तर त्यांच्या तिथं गाया येतं, तर मग
तिथं गाईची पूजा करून गाईला नैवेद्य खाऊ घालून येईन. तर ते सुद्धा मी थोडंसं तुम्हाला नंतर शेअर करीन. तर चला अगोदर आता नाश्ता वगैरे करून घेतात, काहीतरी बनवतात. आणि माझं खूप सारंच काम स्टिचिंगचं सुद्धा बाकी आहे आणि अगदीच लक्ष्मीपूजनच्या आदल्या दिवशीपर्यंत मला हे सगळं काम जाणार आहे. तर बघू शकता खूप सारे कामं लोड पडलेला आहे कामाचा. तर इतके ब्लाऊज मी रात्री थोडेफार कट केले, अजून कट पण करायचेत आणि काही कट केलेले ते पण स्टिच करायचेत. सो चला, तुमची वसुबारसची पूजा तुम्ही कशा पद्धतीने करता, काय करता, तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आता मला जसं माहिती आहे तसं तर मी करते. सो आता जेवढं माहिती असतं तेवढं, अजूनही एवढं कसं असतं सगळ्याच गोष्टी सगळ्यांनाच माहिती असतात असं नसतं. कोणाला काय माहिती असतं तर कोणाला काय नसतं माहिती. आणि जो ते त्याच्या पद्धतीने पूजा करतं, जे आपल्या पूजेचं सामान आपल्याकडे अवेलेबल असतं तेवढ्या सामानामध्ये आपण मनभावाने पूजा केली ना मनातून, तर ती पूजा प्रसन्न पण होते आणि मस्त वाटलं आहे. आता पूजा वगैरे झाली घरातली, तर चला आता पटापट आवरून घेते आणि बाकीच्या कामाला बसते, कारण संध्याकाळी थोडंसं बाहेर पण जायचं आहे आणि नंतर स्वयंपाक करून गाईला नैवेद्य पण द्यायचं आहे. तर चला आवरून घेते आधी. तर इथं बघा माझ्या दारापुरची रांगोळी आज सिंपल साधीच रांगोळी काढली. ते डिझाईनचा छापा असतो ना त्याने, आणि मस्त सारून वगैरे घेतलेलं होतं दारापुढे. आणि त्यानंतर मी लागली होते नाश्त्याच्या तयारीला. आज सकाळचा नाश्ता थेट 12 वाजता होणार होता, कारण सकाळचं सगळं आवरता खूप उशीर झाला. तर म्हटलं चला आता झटपट पोहे बनवून द्यावे, आणि मध्ये आधी तर मुलं काही ना काही खातातच, आणि ते पण आज बाहेर गेलेले होते, घरी नव्हते. सो त्यासाठी म्हटलं ते आल्याच्या नंतर अजून स्वयंपाक बनेल. तर मग अगोदर काय करते म्हटलं, एवढे पोहे करून घेते, थोडंसं खाऊन घेते आणि थोडंसं कामाला लागते, जेणेकरून माझं थोडं तरी ब्लाऊजचं काम पूर्ण होईल. 2-3 ब्लाऊज तर सहज कसे पण टीच होतात मग 2-3 तासामध्ये, आणि त्यानंतर परत अजून काहीतरी बनवता येईल. तर मग चाललं होते इथं पोहे बनवायची तयारी. तर पोहे वगैरे बनवून घेते आणि खाऊन घेतो मग सगळं. तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे किती 5 वाजून गेलेत. आणि आज पण मी मशीनवरती बसले, एक ब्लाऊज झाला. आणि काय झालं, माझं मशीन मोटर आहे ना, त्याची पिनच उडाली, म्हणजे तर ती परत खराब झालं. तर आता चाललं आहे पायावर काम. तर आता पायावर काम करताना ना इतके पाया हलवावं लागतात ना, तर खूप जास्त पाया हलवावं लागतात. मोटरवर अगदी सोपं काम होतं, पण आता पायावर आहे ना असं पाया हलवावं लागतं. चाललंय आता, कारण आता मी म्हटलं एवढं ब्लाऊज कम्प्लीट करावं. एवढं ब्लाऊज कम्प्लीट करून स्वयंपाक करायचा आहे, गाईसाठी नैवेद्य पण बनवायचं आहे. पूजा वगैरे तर झाली आहे, तुम्ही बघितली सकाळी. आता पूजेचं कसं असतं, संध्याकाळी पण कधी कुणी करतं, किंवा काही त्यांच्याकडे असेल तर लगेच करतं. पण आता मी सकाळी काय म्हटलं, पूजा तर करून ठेवावा, कारण मी असं वाचलं होतं की गाईला दिवसभर उपवास असतो, संध्याकाळी पूजा करून तिला नैवेद्य दाखवला जातो, असं काहीतरी असतं. मी यूट्यूबवर बघितलं होतं. आता एवढं पण मला काय माहीत नाही त्यातलं, पण ते कसं आहे, जेवढं मग माहिती होते तेवढं आपण वरवर करत जातो. संध्याकाळची वेळ झालेली होती, दिवस मावळलेला होता. मस्त असं दिवे लावून घेतले अगोदर, मस्त छान वाटत होतं दिवे लावल्याच्या नंतर. आज पहिला दिवा लागला, तर खूप मस्त वाटत होतं. दिवाळीचा पहिल्या दिव्याच्या दिवशी मुलांचा उत्साह काहीतरी वेगळाच असतो. त्यानंतर मग संध्याकाळची अगोदरच स्वयंपाक वगैरे करून घेतला, आणि दिवे लावल्याच्या नंतर परत सगळ्या देवांना नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. आता इथं गाईसाठी इथं भाकर भाजीचा नैवेद्य मी बनवलेला होता. आता नॉर्मली जी आपली कोणतीही भाजी आपण इथं नैवेद्यावरती ठेवू शकतो. इथं पालक भाजी बनवलेली होती, तीच भाजी इथं ठेवली नैवेद्यावरती. आणि ज्वारीची भाकर भाजीचीच नैवेद्य गाईसाठी असतो, तर मग मी ते गाईला पण ठेवला आणि देवाला पण ठेवला. त्यानंतर आमच्या पाठीमागत गाय आहे ना, तर तिथंच आम्ही गाईला नैवेद्य दाखवण्यासाठी, म्हणजे नैवेद्य खाऊ घालण्यासाठी गेले. तर ती गाय आहे ना खूप जास्त असं मारते, तर मग त्या बाबांना धरायला लावलं. गाईच्या पायावरती अगोदर पाणी टाकलं आणि त्यानंतर हळदी कुंकू लावलं. तर ती हळदी कुंकू लावताना सुद्धा बघा कशी करत होती, कारण की मग ती गाय ज्याची त्याला ती हँडल होते, आपल्यासारख्यांना ती जास्त मुंडे हलवते. आणि मग दोन्ही पण नैवेद्य चारले, एक गाईसाठी नेलताना एक वासरासाठी. पण आता त्यांचं ते गाईचं पहिलं वासरू आहे ना,
खूप मोठं झालं, त्यांनी ते विकून टाकलं आणि छोटं आता ती गाय गरोदर आहे. तर म्हटलं मग ते त्या मावशी म्हटल्या मागच्या की ठीक आहे चालतंय तसं, पण उलट चांगलं असतं गरोदर गाईला नैवेद्य दाखवलं खाऊ घातल्याच्यानंतर. तर मग मग घातली खाऊ. दुसरीकडं पण गाया होत्या, पण त्या खूप जास्त तिकडं पलीकडं होत्या. तर मग म्हटलं आमच्या इथं जवळ आहे तर त्याच गाईला दाखवावं. आणि पूजा वगैरे करून आल्याच्यानंतर मग परत परत दिवे वगैरे लावले. इथं मुलं खेळत होते आणि म्हटलं त्याला आता दिवे लावतच होते, तर काही परत अजून दिवे वगैरे अगोदर दिवे भरपूर सारे लावले होते. तर मग अगोदर तुळशीचं दर्शन तर घ्यायचं नैवेद्य राहिलेलं वगैरे ते पण चारला घेतलं. गाईला आणि घरात पण देवांना नैवेद्य ठेवला. गाईला पूजेच्या तिथं पण नैवेद्य ठेवला आणि भाजी केली पालकाची आणि ज्वारीची भाकरी. आता गवारीचे शेंग कुणी कुणी म्हणतं ना टाकतं गवारीच्या शेंगाची भाजी ठेवतं, पण आता काय होतं की गवार म्हणजे भेटलीच नाही चांगली. त्याच्यामुळे पालकाची भाजी होती, तर कोणती पण भाजी चालते तसं काही नाही म्हणायला. तर मग पालकाची सुक्की भाजी बनवली आणि ठेवली आणि मस्त दर्शन वगैरे केलं गाईचं. आता अजून एक व्हायची आहे. आता इथं टाकले मी शेवग्याच्या शेंगा उकडायला आणि पालकाची भाजी पण बनवली होती. तर ती पण आहे थोडीशी नैवेद्यापुरती बनवली होती, थोडीशी आहे. आता ही पण थोडीशी भाजी बनवते आणि भाकरी वगैरे केल्या तर जेवण्यासाठी. सो तेवढी भाजी बनवून घेते आणि मग बाकीचे ब्लाऊज वगैरे कंप्लीट करून ठेवते. तर चला आजचा व्हिडिओ इतकाच. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.